समुद्रपार पेटलेल्या आगीच्या ठिणग्या आता आपल्या चुलीपर्यंत पोहोचल्या आहेत. रक्तांची होळी तेथे खेळली जाते. पण गरिबाचं मरण येथे आपल्या उंबरत्यावरती उभं टाकलंय. आखाती देशांच्या नभांगणात घुमणाऱ्या क्षत्रपणांनी इथे सर्वसामान्य आयुष्याची राख रांगोळी करायला सुरुवात केली आहे. सामान्यांच्या ताटातील घास पळवणारी महागाई आणि कालपर्यंत जेमतेम परवडणारं राशन आज स्वप्न वाटू लागलं आहे. महागाईचा राक्षस आता नुसता दार थोटवत नाही, तर तो आता घराचे वासे मोजायला लागलाय. युद्धाच्या आगीवरती महागाईची पोळी भाजली जाते आणि त्यात होरपळतोय फक्त सर्वसामान्य माणूस. मशीनच्या शांतता आणि बेरोजगारांची कुऱ्हाड. उद्योगधंद्यांना लागली घरघर आणि कच्च्या मालाची आवक थांबली आहे. त्याचबरोबर निर्यात थंडावली आहे. परिणामी कारखान्यांचे भोंगे देखील बंद पडत चालले आहे. उदरनिर्वाहाची शाश्वती आता संपत आली आहे. आज बंद पडलेली कंपनी उद्या पुन्हा सुरू होईल की नाही? रस्त्यावरच्या छोट्या टपरीपासून ते मोठ्या हॉटेल्स पर्यंत सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारखान्यांची चक्र थांबली की माणसाच्या आयुष्यात गती देखील थांबते. हाताला काम नाही आणि खिशात दाब नाही. सांगा, या अंधाऱ्या भविष्यात जगण्याची नवीन वाट कुठून आणायची? भूक, मजबुरी आणि गुन्हेगारीचा फणा. कुटुंबाची जबाबदारी आणि पोटाची आग. पोट कुठलाही कायदा जाणत नाही. जेव्हा कुटुंबाच्या ताटात वाटायला लागलेलं अन्न जेव्हा संपलेलं असतं, तेव्हा जगण्याची धडपड सुरू होते. पर्याय नसताना चुकीच्या मार्गाचा स्वीकार केला जातोय. बेरोजगारी फक्त गरिबी आणत नाही, तर ती नैराश्य आणि रागाला जन्म देते. याच रागातून गुन्हेगाराचे रस्ते तयार होतात. जेव्हा पोटातील आग मस्तकात जाते, तेव्हा चांगुलपणाची राख रांगोळी होते. बेरोजगाराची ही रात्र अशीच लांबली तर गुन्हेगाराचा विषारीपणा डसल्याशिवाय राहणार नाही. हे एक कटू सत्य आहे. हा प्रश्न फक्त आखात्यातल्या युद्धाचा नाही, हा प्रश्न आपल्या अस्तित्वाचा आहे. उद्याचं भविष्य जर अंधारात ढकललं जाणार असेल, तर आज डोळ्यासमोर पट्टी बांधून चालणार नाही. प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. झोपलेल्या व्यवस्थेला जाग करावं लागेल, कारण भूक कधीच मुकी नसते, तिला आवाज असतो. पाहायला विसरू नका आजचा हा धगधगता विशेष कार्यक्रम, कारण आता गप्प बसून चालणार नाही, बोलावं तर लागेलच. महासागर न्यूज. नमस्कार. खरं तर आजचा हा इंट्रो पाहून विषय तुम्हाला नक्कीच कळला असेल की युद्धजन्य परिस्थिती आणि वाढती बेरोजगारी आणि गुन्हेगाराला जन्म तर देणार नाही ना, हा आजचा विषय आहे. आजच्या आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत माननीय श्री प्रवीण दीक्षितजी, माजी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य. सर नमस्कार, तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत जोडल्या गेले आहेत श्री कृष्ण चांडक सरजी, जे वरिष्ठ पत्रकार तथा मुख्य संपादक आहेत दैनिक महासागरचे. तर तुमचंही आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार सर. त्याचबरोबर जोडल्या गेल्या डॉक्टर साहेबांना खास नमस्कार. नमस्कार. दीक्षित साहेबांना खास नमस्कार. अगदी 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 सर. त्याचबरोबर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत डॉक्टर निर्मल मिलिंद काचेकर मॅडम, ज्या एम.फार्म आहेत, पीएचडी आहेत. त्याचबरोबर त्यांचं कायदे शिक्षण लॉ देखील झालं आहे. सध्या ते एमजीएम स्कूल ऑफ फार्मसीच्या डीन म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापेक्षा पूर्वी मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रम दैनिक महासागरच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती, त्याचबरोबर फेसबुक वरती देखील थेट प्रसारित होत आहे. त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मवरती आपण हा कार्यक्रम पाहू शकता. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर प्रवीण दीक्षित सर, मी तुमच्याकडे येतोय. खरं तर आताची परिस्थिती, युद्ध सुरू होऊन 2 ते 3 आठवडे होत आले, पण अशा परिस्थितीमध्ये युद्ध काही थांबण्याचं चित्र दिसत नाहीये. कारखाने बंद पडतायत, हॉटेल्स बंद पडतायत. अशा परिस्थितीमध्ये बेरोजगारी वाढण्याची दाट शक्यता आहे. आणखी महाराष्ट्राला तेवढा फटका बसला नाहीये. पण जर उद्या हे युद्ध असंच सुरू राहिलं तर परिस्थिती काय असेल, काय सांगाल सर? नाही, आपल्याला काही महत्वाचे मुद्दे आता मेन्शन केलेले आहेत. एकतर युद्धामुळे आपल्यावरती डायरेक्ट काय परिणाम होतोय आणि त्याच्यातून काय उद्भवू शकेल, तर त्याकडे जाण्यापूर्वी मी दुसरा एक विषय आपण जो मांडलेला आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो.
आणि तो म्हणजे गुन्हेगारी का निर्माण होते. तर आपण एक असं उल्लेख केला होता की लोकांना बेरोजगारी असेल किंवा लोक जर काही दुसरा त्यांना उद्योग नाही मिळाला म्हणून ते गुन्हेगारीकडे वळती येतात. पहिल्यांदा याबद्दल मी थोडंसं बोलतो की गुन्हेगार हे लोक का होतात. याचं जे उत्तर आहे ते हे आहे की बेरोजगारीमुळे लोक गुन्हेगार होतात हे जनरलायझेशन बरोबर नाही आहे. दुसरं असं की जे गुन्हेगार आहेत त्यांची जर आपण त्यांचं जर मानसशास्त्र तपासलं तर त्यातनं आपल्याला स्पष्ट होतं की जे लोक गुन्हे करतात ते आणि गरिबी यांचा संबंध आपण जो नेहमी लावतो तो बरोबर नाही आहे. जे सगळे गरीब हे गुन्हेगार आहेत किंवा गुन्हेगार होऊ शकतात हे जे आपण एक आता असा समज आपला असतो तो चुकीचा आहे. लोक श्रीमंत असले तरीही गुन्हे करतात आणि गरीब असले तरी सुद्धा गुन्हे करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ही मी पहिल्यांदा अधोरेखित करू इच्छितो. आता या युद्धाचा जो परिणाम आहे त्याच्याकडे आपण जर वळलो तर असं आहे की युद्धाचे जे अनेक परिणाम आहेत त्यात 2-3 मुख्य महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला असा आहे की जे हॉटेल इंडस्ट्रीजना किंवा खानावळींना वगैरे लागणारा जो काही गॅस होता तो तात्पुरता उपलब्ध होत नव्हता. परंतु त्यात परिस्थितीमध्ये आता खूप सुधारणा होती आणि ती उत्तरोत्तर सुधारणा होतच जाणार आहे. त्या अनेक प्रकारचे आपल्या इथल्या ज्या रिफायनरीज आहेत त्या आता जवळजवळ नेहमीच्या क्षमतेपेक्षा 25% अधिक आता LPG तयार करतायत. जो आपण LPG बाहेरून आणत होतो ती जी जहाजं आहेत तीही वेगाने आपल्याकडल्या बंदरांमध्ये पोचलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्येही ती येणार आहेत. युद्ध आपण म्हणलात त्याप्रमाणे आता जवळजवळ 2 आठवडे झालेले आहेत आणि ते कधी थांबेल हे सांगता येत नाही. कदाचित जसं आपण रशिया आणि युक्रेन याच्यामध्ये पाहतोय आता 4 वर्ष झाली युद्ध चालू आहे. त्याप्रमाणे ह्या युद्धाला सुद्धा शेवट ताबडतोब होईलच किंवा कधी होईल हे कोणीही सांगू शकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जी काही वस्तुस्थिती आहे त्याला धाडसाने तोंड देणं, त्यामुळे कुठल्याही प्रकारे गोंधळून न जाणं आणि मला असं वाटतं की आपल्याकडे लोकांनी त्याचा मार्गही दाखवलेला आहे. जसं आता मुंबईच्या IIT मधील एक इंजिनियर आहेत, आपण तो व्हिडिओ पाहिलेलाही असेल. त्यांनी बायोगॅसच्या मदतीने आता ठिकठिकाणी सोसायटीजमध्ये वगैरे गॅस निर्माण ऑलरेडी केलेला आहे. तर त्याचा प्रसार करावा आणि त्याचा फायदा घ्यावा. त्याच्याशिवाय ज्या काही पारंपरिक पद्धती होत्या की जसं लाकूड फाटा वापरणे वगैरे तोही लोक करतायत. त्यामुळे हॉटेल व्यवसायसुद्धा त्याला एक धक्का जरूर होता पण तो तात्पुरता आहे. तर दुसरा परिणाम आहे तो आपण सांगितलं त्याप्रमाणे निर्यात ही बंद होण्याचा संबंधीचा आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे की भारतामधून आज प्रचंड प्रमाणामध्ये भाज्या असतील फळं असतील ह्या निर्यात होत होत्या आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना नक्कीच त्याचा उपजीविका मिळत होती. परंतु एक ही महत्त्वाची गोष्ट आपण अधोरेखित करायला पाहिजे की भारत हा जसं काही अन्य देश आहेत जसं कोरिया आहे किंवा आणखीन सिंगापूर आहे वगैरे असे अनेक देश आहेत की जे फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्यातीवरतीच अवलंबून होते आणि त्यामुळे त्यांना निर्यात नाही म्हटलं की पूर्णपणे इकॉनॉमी बंद पडते की काय अशी अशी परिस्थिती होती. भारतामध्ये सुदैवाने तसं नाही आहे. भारताची स्वतःचीच जी अर्थव्यवस्था आहे ती 140 कोटी जी काही आपली जनता आहे तर त्यांच्यामध्येच आज मोठ्या प्रमाणाने अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्याची ताकद आहे आणि त्यामुळे आपली अर्थव्यवस्था अशी काही नाजूक नाही आहे की जी काही एखाद्या ठिकाणी काही जर झालं तर तात्काळ कोसळेल. त्याचा थोडाफार परिणाम आपल्यावरती जरूर होईल. त्यामुळे परिस्थिती मी असं म्हणत नाही की फार हाताबाहेर गेलेली आहे किंवा जाणार आहे. याच्यावरती मार्ग आपण नक्कीच काढणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की ऑलरेडी जवळजवळ 80 कोटी लोकांना आज शासनातर्फे जो काही रोजचा लागणारा दैनंदिन असा धान्य असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या पुरवल्या जातात आणि त्याच्यामधून आज जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये समाधान आहे. जे आज आपल्याला तात्पुरते असं वाटते की बेरोजगारी निर्माण होईल तर
एक तर मी तर म्हणेन की ती तात्पुरती आहे, आणि दुसरं असं आहे की त्याच्यामध्ये थोडेफार लोक मायग्रेट होतील, ज्यांना अगदीच असं वाटेल की मला आता इथे शक्यच नाहीये, तर ते आपल्या परत गावी जाऊ शकतात किंवा अन्य ठिकाणी जाऊ शकतात, आणि त्यांना नक्कीच रोजगार मिळेल, आणि परिस्थिती आशादायी आहे, आणि इथून पुढे सुधारेल. भारत सरकार त्याच्यासाठी, राज्य सरकार त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्नशील चालू आहेत. अगदी. त्यामुळे सर, मी लगेचच तुमच्याकडे पुन्हा तुमच्याकडे येतोच. सर, तुमच्याकडे येतोच. मुद्दा तोच आहे की आपण ज्या पद्धतीने पाहतोय की आता बऱ्याचशा बातम्यांमध्ये गॅसचे सिलेंडर चोरीला जातात. कधी कधी आपण पाहतोय की एखाद्या वेळेस एक व्यक्ती गॅस चोरून घेऊन जाताना चाललाय, म्हणजे चोरी सुरुवात झालेली आहे चोरींची. कारण जिथे आता पाहतोय की गॅस जिथे मिळत नाही, त्याच्यामुळे माणूस पोटासाठी काहीतरी करतोय, आणि ही चोरीचं एक छोटीच एक उदाहरण आहे. एखादा ठीक आहे, पर्याय जर असेल कुणी तर तो गावी जाईल, पण मुंबई हे जे सगळ्यात मोठं संकट आहे ते मेट्रो शहरांवरती आहे, जिथं माणसाला राहण्यासाठी एक रूम असतं, आणि त्याचं भाडं देण्यासाठी जरी त्यांच्याकडे पैसे नसतील, आणि हॉटेल बंद होत आहेत, इंडस्ट्री बंद होते, तर कुठेतरी असं काही शंका निर्माण होतं का की थोड्याफार प्रमाणात कुठेतरी गुन्हेगारीकडे वळू शकते? एक थोडासा परिणाम होईल, म्हणजे परिणाम होईलच असं नाही, परंतु आपण असं लगेच म्हणणं बरोबर नाही की ताबडतोब ते लोक गुन्हे करतील, कारण गुन्हे जरी केले तरी म्हणून त्या गुन्ह्याने ते जसे जसे गॅस सिलेंडर चोरला असं आपण आता म्हणतोय, तर मला असं वाटतं की गॅस चोरण्यापेक्षा गॅस साठेबाजी करणं हा मोठ्या अगदी. प्रकारचा जो गुन्हा आहे तो जास्ती लोक करतायत. जास्त. गॅस चोरणारे लोक फार थोडे आहेत, तसे इन्स्टन्सेस फार कमी आहेत, परंतु बरोबर. हे खरं आहे की गॅसची काळाबाजारी करणे आणि त्याच्यातून नफा कमावणे हा जो प्रकार आहे हा मात्र मोठ्या प्रमाणात होतोय, आणि त्याला रोखणं फार महत्वाचं आहे. बरोबर. सर, तुमचा अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की पर्याय निघू शकतो. आपलं महाराष्ट्र सरकार तेवढं सक्षम आहे की अर्थव्यवस्था ही चांगली आहे, आणि गॅसची आयात पण होते. मॅडम, मी तुमच्याकडे येतोय. मॅडम, तुम्ही खरं तर विद्यार्थ्यांना शिकवताय. विद्यार्थी आज तुमच्या हाताखालून शिकून पुढे गेलेले आहेत. काय वाटतं, ह्या युद्धाचं जे संकट आहे महाराष्ट्रावरती कशा पद्धतीने येऊ शकतं, आणि त्याचं काय नुकसान होऊ शकतं? सर, आता माझ्याकडे बरेच विद्यार्थी शिकतात आणि त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी बाहेर हॉस्टेलमध्ये वगैरे राहणारे आहेत. तर अचानक त्यांचं खाणं-पिणं पण बंद झालंय. त्यांना मिळत नाही, बिकॉज हे मोठे हॉटेल इंडस्ट्री मॅनेज करू शकतात गॅस सिलेंडर्स वगैरे. पण जे छोट्या-छोट्या खानावळी आहेत किंवा असे आउटलेट्स आहेत, जिकडे ही मुलं सकाळी जाऊन चहा चहा घेतात किंवा सँडविच खातात, आज ते सगळे बंद आहेत. आता या मुलांकडे एवढे तरी पैसे नसतात, की ते जाऊन मोठ्या हॉटेलमध्ये खाऊ शकतात. ही एक मोठं आमच्या पुढे एक हे होतं, म्हणजे चॅलेंज होतं. पण मुलं आणि पालकांच्या समन्वयाने ते आम्ही पुढे घेऊन गेलेलो आहे. पण आता ही छोटी गोष्ट झाली, खूपच छोटी गोष्ट झाली. आता ही मुलं जॉब कंपनी हायर करत नाहीये. बिकॉज त्यांच्यापुढे आता फार्मा सेक्टर हे खूप मोठं सेक्टर आहे. पण आता त्यांच्यापुढे इम्पोर्ट एक्सपोर्ट हा एक खूप मोठा मुद्दा आहे, आणि त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉडक्ट्स जे रॉ मटेरियल लागतंय त्याची मे बी आयात होत नसल्यामुळे इथे देखील एक थोडंसं म्हणजे म्हणतात ना, प्लेसमेंट ड्राईव्ह खूप कमी झालेला आहे. आणि जेव्हा हा मुलगा एक XYZ अमाउंट फी भरून येतो बाहेर, आणि तेव्हा त्याला एक चांगला जॉब मिळत नाही, तर तो सायकॉलॉजिकली खूप डिप्रेस होतो. खूप जास्त डिप्रेस होतो हा मुलगा. मग हा कुठल्याही क्षेत्रात असेल, फार्मा नाही, हा कुठल्याही क्षेत्रातला असेल. आज IT मध्ये किंवा बऱ्याचशा कंपनीमध्ये 33% ले ऑफ होऊ शकतो, जर ही परिस्थिती पुढे अशीच चालू राहिली. आता ही परिस्थिती सुधारली, जसं सर म्हणाले, ही टेम्पररी फेज आहे. पण ही टेम्पररी राहिली आणि थोड्या दिवसात अगर बॅक टू पेव्हिलियन आली, तर नक्की हे खूप चांगलं आहे. पण जर ही अशीच पुढे राहिली, तर खूप अनसर्टनिटी आहे याच्यामध्ये. आणि ते आता सरांचं एजचा क्राउड म्हणा, माझ्या एजचा क्राउड म्हणा, आपल्याकडे पैसे सेव्ह करायची वृत्ती आहे. आपण बचत करतो आणि मग पुढे एक्सपेंडिचर करतो. पण हे जी नवीन मुलं आहेत, गेली 10-12 वर्षातली परिस्थिती पाहता, ह्यांना ना बचत नाही माहिती, आणि जर बचत नाहीये, पैसा नाहीये, तर त्यांच्या गरजा पूर्ण व्हायला काहीतरी चुकीचा मार्ग घ्यायची शक्यता आहे. आता कोविडमध्ये मे बी आपण असं पाहिलं असेल, की क्राईम कमी झालं, बिकॉज लोक बाहेरच नाही पडली. त्यांना शक्यच नव्हतं. आता इथे तसं काही नाहीये. ते काय आतमध्ये बसलेले नाहीयेत घरामध्ये, ते बाहेर फिरू शकतात आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं 1% असं माझं हे आहे, मत आहे, की गुन्हेगारीमध्ये वाढ व्हायची शक्यता नक्की आहे. आणि खूप म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणा, IT म्हणा, एव्हिएशन, हे बरेच मोठे-मोठे उद्योग आहेत, आणि ह्याच्यामध्ये जॉब हायरिंग बंद झालेलं. अगदी, अगदी, अगदी. मॅडम, तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलात की खरं विद्यार्थ्यांची जी परिस्थिती होती, कारण विद्यार्थी हे नव्यानं शिकण्यासाठी काहीतरी पाहतात, आणि जेव्हा
घरूनही पैसा नाही, बाहेरचे हॉटेल बंद. तर यामध्ये कुठेतरी प्रमाण होऊ शकतं. सर, मी तुमच्याकडे पुन्हा येतोय. सर, मुद्दा तोच येतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार, तुम्ही एक महाराष्ट्राच्या उच्च पदावरती राहिलात. खरं बघायला गेलं तर जे युद्धजन्य परिस्थिती आहे त्याचा महाराष्ट्रावरती काय परिणाम होऊ शकतोय? कारण युद्ध थांबतं असं कुठेही वाटत नाही किंवा कमी वेळेत थांबल असं काही वाटत नाहीये. काय सांगा? हे खरं आहे की युद्ध लगेचच थांबेल अशी शक्यता फार कमी आहे. आणि त्याचे परिणाम जे काही होतील, एक तर त्याचं असं आहे की राजकीय परिणाम आहेत, आर्थिक परिणाम आहेत, सामाजिक परिणाम आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामधले परिणाम आहेत. आता मॅडमनी सांगितलं एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की आता नवीन तरुणांना आता प्रत्येकाला क्रेडिट कार्ड पाहिजे, प्रत्येकाला आजच्या आज सगळ्या गोष्टी पाहिजेत. ही जी एक ज्याला आपण वेस्टर्न कल्चरचा जो परिणाम म्हणतो, तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मुलांवरती झालेला आहे किंवा होतोय. तर त्याला मला असं वाटतं की हा मोठा धक्का आहे. दुसरं असं आहे की जसं ट्रॅव्हल इंडस्ट्री आहे, तर ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला अशी एक सवय झालेली होती की जरा सुट्टी लागली की इथून उठायचं, आणखीन गल्फमध्ये, दुबईमध्ये जायचं, आणखीन किंवा दुसऱ्या कुठल्या परदेशांमध्ये जायचं. त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आज आता चाप बसलेला आहे. आणि त्यामुळे जे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये असणारे लोक आहेत त्यांना त्याचा फटका जरूर बसतोय. पण मी मगाशी म्हणलो त्याप्रमाणे भारत हा इतका मोठा देश आहे की त्याच्यामध्ये अगदी आपल्या देशात देखील ट्रॅव्हलसाठी अनेक चांगली चांगली डेस्टिनेशन्स आहेत आणि लोकांनी किंबहुना त्याचा फायदा घ्यावा. आज ही जी काही पूर्वीची प्रवृत्ती होती की आता मॅडमने अगदी योग्य सांगितलं की आधी आपण बचत करा, आधी आपण म्हणायचो की तुमचा अंथरूण पहा आणि मग पाय पसरा, ही जी आपल्याकडे एक पद्धत होती. तर त्याप्रमाणे आपल्याला मिळणारे जे काही 2 पैसे आहेत ते आपण जरूर वाचवायला पाहिजेत, त्याचा योग्य उपयोग करायला पाहिजे. आणि आपल्या खरोखर आपली ज्याला नीड आणखीन ग्रीड किंवा हाऊस आणखीन तुमची आवश्यकता, हा जो अर्थशास्त्रातला महत्त्वाचा मुद्दा आहे त्याकडे मी येतो की आपण आज आपल्याला कल्पना करा की प्रत्येकजण ज्याला गरज आहे त्यांनी बाहेर खाणं मी समजू शकतो, पण गरज नाहीये असे सुद्धा लोक हौस म्हणून सकाळपासून रात्रीपर्यंत जे काही सतत बाहेर खात होते किंवा बाहेरून मागवत होते, हे आपल्याला आवश्यक आहे का? याचा आपण काही बनवू शकत नाही का? आपल्या घरामध्ये आपले उत्तम उत्तम आपण पदार्थ बनवतोही, ते काही वाईट नाही आहेत आणि ते आपण बनवू शकतोय. त्या घरातला जो गॅस आहे तो उपलब्ध आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण थोडासा विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं की पूर्वी सुद्धा मुलं बाहेर शिकायला जात होती आणि ती स्वतःचा स्वयंपाक स्वतः करत होती. अनेक आज हिमाचल प्रदेश असेल, उत्तराचल असेल, आपल्याकडले अनेक लोक आहेत. हे कामगार म्हणजे जसं कोकणातून लोक मुंबईसारख्या ठिकाणी कामाला येत होते आणि आल्यानंतर काही लगेच ते कुठल्या हॉटेलमध्ये जात नव्हते. ते स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवत होते. असं काही त्यात त्यांना कमीपणा वाटत होता किंवा येत नव्हतं असं काही नाहीये. तर मला असं वाटतं की लोकांनी आपल्या ज्या चांगल्या सवयी होत्या आणि आपल्या जसं आता मॅडमनी सांगितलं की एक जी थोडीशी सिनियर म्हणता येईल अशी जी मंडळी आहेत त्यांच्या ज्या सवयी होत्या त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्या सवयी पुन्हा आपल्या अंगामध्ये बाणवणं फार महत्वाचं आहे. कारण त्या सवयी चांगल्या आहेत. म्हणजे केवळ जुने लोक म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्याच्याकडे नाकारणं हे बरोबर नाहीये. आपलं काम आपण करणं, आपला स्वयंपाक आपण करणं, त्याच्यामधून आपला पैसे वाचतात, त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारचं जेवण खायला मिळू शकतं. का नाही आपण आता आपलीच मुलं तुम्ही विचार करा, अमेरिकेत जातात, इतर देशांमध्ये जातात. तिथे काही असे हॉटेल्स नसतात की गल्लोगल्ली कोणी उठलाय आणखीन सकाळपासून रात्रीपर्यंत हॉटेलमध्ये जाऊन जेवतोय. एक तर ते परवडतही नाही आणि नसतातही. त्यावेळेला आपली मुलं काय करतात? आपल्याकडली मुलं तिथे गेल्यानंतर स्वयंपाक करतात. ती जर तिथे जाऊन स्वयंपाक करू शकत असतील तर ही सुद्धा तरुणच पिढी आहे आणि ही सुद्धा वेस्टर्न कल्चरमध्येच राहणारी आहे. मी सुद्धा मला आठवतंय ज्यावेळेला अमेरिकेमध्ये गेलो त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना स्वतःचा स्वयंपाक मी रोज स्वतः बनवत होतो आणि त्यातून काही मला असं वाटलं नाही की माझ्या अभ्यासावरती परिणाम झालाय किंवा काही झालंय. तर आपल्या सुद्धा मुलांनी ह्या गोष्टी आम्हाला अशक्य आहेत असं वाटून न घेता थोडीशी धडपड करायला पाहिजे, स्वतः हातपाय हलवायला पाहिजेत आणि या चांगल्या सवयी त्या अंगी बाणवायला पाहिजेत. तर तुमच्या शब्दांची शिदोरी खरं तर पुढच्या पिढीला आणि आताच्या तरुण पिढीला खूप कामाची आहे.
तुम्ही दिलेला हा शब्दात संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मॅडम, मी तुमच्याकडे पुन्हा येतोय. तुम्ही एक डीन आहात, शिक्षिका आहात, विद्यार्थ्यांना शिकवताय, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक गृहिणी आहात. गृहिणी असल्यामुळे तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने भाववाढ होते, दरवाढ होते, गॅस भेटत नाहीये आणि गॅसचा फटका बसतोय, ही परिस्थिती खरं तर गांभीर्याची आहे. काय वाटतं तुम्हाला की खरंच जर गॅस सिलेंडर आता सध्या तरी घरगुती गॅस सिलेंडर व्यवस्थित पुरवठा सुरू आहे, पण उद्या यामध्ये अडचण आली तर काय हे होऊ शकेल? साहेब, खरं सांगायचं म्हणजे ना, हे होऊ शकतं. तुम्ही ज्या प्रकारे म्हणाला आहेत की आता कमर्शियल गॅस सिलेंडर अवेलेबल नाहीये, तर जर LPG गॅस सिलेंडर अवेलेबिलिटीवरती प्रॉब्लेम आला तर काय होऊ शकतं? तर सर, खरं सांगते सर, आपण ट्रेडिशनल मेथड ऑफ कुकिंग पासून खूप लांब गेलो. आता मुंबईमध्ये आपण चूल नाही पेटवू शकत, पण मुंबईमध्ये आपण सोलार नक्की वापरू शकतो. सोलार कुकर हा खूप चांगला पर्याय आहे त्याच्यासाठी. म्हणजे नुसतं प्रॉब्लेम्स न पाहता प्रॉब्लेमला सोल्युशन्स पण आहेत आणि ते पण आपण पाहिले पाहिजे. सी, आय एम अ कोर रिसर्चर. तर मला नेहमी वाटतं की तहान लागल्यावर विहीर नाही खोदलं पाहिजे. आता साहेबांनी मगाशी, दीक्षित साहेबांनी मगाशी हे केलं, उल्लेख केला की IIT, मला वाटतं ते पर्सन आहेत, त्यांनी मिथेन गॅस आणि LPGचं मिक्सर करून 10% आणि 20% हे मिक्सर करून त्यांनी एक कसं आपण वापरू शकतो कुकिंग गॅसला ऑल्टरनेटिव्ह त्यांनी. मग हे एका दिवसाची गोष्ट नाही आहे सर, इट इज लॉंग रिसर्च. ते 10 ते 12, मी पण तो व्हिडिओ सर पाहिलेला आहे दीक्षित साहेब, आणि तो 10 ते 12 वर्ष त्यांचा रिसर्चचा परिणाम आहे. मी अजून एक उल्लेख करायचा विचार करते आहे सर, की ना आत्ताच्या पिढीमध्ये रिसर्च हा कॉशन खूप कमी आहे. कारण की त्यांना सगळं इझी मिळतंय आणि त्यांना कळतच नाही की एखादी गोष्टी नसेल त्याचा काय परिणाम होऊ शकतो. पण त्याच्यामध्ये लगेच आपल्याकडे पर्याय नसू शकतो, तर पण त्याच्यामध्ये आपण विचार करू, फोरसाइटनेस, दूरदृष्टीता ठेवून आपण विचार केला आणि जर काही फाइंड आउट केले, म्हणजे म्हणतात ना, ते पेटंट करू शकतो आपण आणि त्याचा पुढे आपल्या समाजालाही उपयोग होतो. तर हे गॅस आणि कुकिंगसाठी महत्वाची गोष्ट आहे. आता मुंबईमध्ये तर सर्रास वापरला जातो, पण त्याच्या काही ऑल्टरनेटिव्ह आता इमिडिएट अवेलेबल जे असू शकतं ते सोलार. आपण काही लाकूड घेऊन इथे गॅसवर जाळू शकत नाही, तर सोलार शेगडी हिने देखील एक खूप मुबलक प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊन आहे. फक्त पावसाळ्याचे काही महिने सोडले तर बाकीचे 7-8 महिने आपल्याकडे मुबलक प्रमाणात ऊन आहे, तर आपण त्याचा एक उपयोग करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. मॅडम, खरं तर आपल्याकडे खूप कमी वेळ राहिला आहे. दोघांकडनंही मला एक संदेश महत्वाचा आहे. जसा आजचा विषय आहे की बेरोजगारी गुन्हेगारीला जन्म देईल का, आणि बेरोजगारी सध्या महाराष्ट्रात वाढत चालली आहे. म्हणजे सुरुवातीला 10% हॉटेल बंद झाले, नंतर 20%, आणि आता आपण पाहतोय मुंबई सारख्या ठिकाणी जवळपास 50% हॉटेल बंद झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडस्ट्रीज बंद होत आहेत. हे सगळं असताना बाहेर होऊन आलेला जो वर्ग आहे ते किती दिवस प्रतीक्षा करतील, आणि याच्यामध्ये कुठेतरी गुन्हेगारीची चुणूक लागेल का? तर एक संदेश काय असेल तुमचा महाराष्ट्राला? मी त्याला असं म्हणेन की बेरोजगारी ही जास्ती अर्थशास्त्राप्रमाणे मानसिक आहे. अनेक आता अगदी IT मधले जे तज्ज्ञ लोक आहेत ते सुद्धा वारंवार सांगतायत की नेचर ऑफ जॉब हा तुमचा बदलू शकतो किंवा बदलतो, आणि तो बदल हा स्वाभाविक आहे. मी जे काल करत होतो तेच आज मी करत राहीन असं आपण अट्टहास करणं हा बरोबर नाहीये. त्यामुळे तरुण पिढीने हे लक्षात घ्यायला पाहिजे की बदल हा अनिवार्य आहे आणि आपण हातपाय हलवायला पाहिजेत. आपण नवीन नवीन जी क्षेत्र आहेत ती शोधायला पाहिजेत आणि त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायला मागे हटता कामा नये. तुम्ही जर असे अडून बसलात की मी म्हणेन तेच मला काम मिळेल, तर तुम्हाला कोणी काम देईल असं नाही. परंतु जी नवीन कामं आज उपलब्ध आहेत, आता मी आज बघतोय फार मोठ्या प्रमाणामध्ये महिला ह्या सुद्धा हे जे नवीन ज्याला आपण गिग वर्कर्स म्हणतो किंवा कुरिअर्स वगैरे म्हणतो, ह्या क्षेत्रामध्ये आता उतरलेल्या आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारचा त्याच्यामधून उपजीविका मिळतीये. म्हणजे अशा ही जी नवीन नवीन प्रकारच्या ज्या उपजीविकेची साधनं किंवा रोजगार आज उपलब्ध आहेत ते कोणती आहेत त्याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि आपलं एक ओपन माइंडेडली किंवा ठीक आहे मला काम करायचंय, मी काम करणार आहे आणि जे काम पडेल त्याला डिग्निटी ऑफ लेबर आहे, त्याच्यात मला कुठल्याही प्रकारचा कमीपणा वाटत नाहीये, हे जर आपण मानसिकरित्या मान्य केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण या रोजगारी किंवा बेरोजगारी हा जो काही आपण एक बागुलबुवा उभा करतोय त्याच्यावरती मात करू शकू. अगदी सर, तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगलाय की खरं तर पर्याय आहे सगळ्या गोष्टीला. बेरोजगारी जर वाढली तर व्यवसाय हा त्याच्यासमोरचा दुसरा पर्याय आहे. मॅडम, तुम्ही काय संदेश द्याल आज तरुण पिढीला?
सर, या तरुण पिढीला मी एकच संदेश देईन की त्यांनी जास्त कुठल्या मीडिया किंवा न्यूज बघून डिमोटिवेट व्हायची गरज नाहीये. तुम्ही स्वतः हे सेल्फ मोटिवेट व्हावं आणि ऑलवेज फ्लाय अबव्ह द क्लाउड्स. म्हणजे एक बाज जसं पाऊस पडत असतो त्याच्यावरती तो उडतो, तो प्रॉब्लेम नाही पाहत, तो सोल्युशनसाठी जातो, त्याला पुढे जायचं असतं. तर फ्लाय अबव्ह द क्लाउड, बिकॉज एक वाक्य आहे जे दोन्ही प्रकारे बघितलं, म्हणजे चांगल्या परिस्थितीत बघितलं तर वाईट वाटेल, वाईट परिस्थितीमध्ये बघितलं तर चांगलं वाटेल, की टाइम बदलत असतो. तर हा टाइम बदलणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा, गो अहेड करा. तुमचं हार याच्यात नाहीये की आज तुम्ही भुकेले आहेत. तुमचं हार याच्यात आहे की तुम्ही आज काहीच नाही केलं तर तुम्ही हारलात. तर तुम्ही जसं सरांनी सांगितलं, देर आर मल्टिपल ऑप्शन्स. एक नाही तर दुसरं ऑप्शन आहे. दैवाने दुसरं दार ओपन केलेलं आहे. तुम्ही शारीरिक धडधाकट आहात. आज अरुणिमा सिन्हा यांचे 2 पाय नसतानाही जर त्या शिखरं वेगवेगळी पदक्रम करू शकतात, तर आपण तर एक धडधाकट शरीर आहे आपल्याकडे. तर आपण जर मानसिक खच्चीकरण स्वतःचं न करून घेता पॉझिटिव्हली विचार केला तर मेनी डोअर्स आर ओपन अँड वी कॅन एक्सप्लोर. अगदी मॅडम, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की मानसिक खच्चीकरण न करता येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्या. खरं तर पाहायला गेलं तर ही परिस्थिती जरी युद्धजन्य असेल आणि कदाचित तुमचा रोजगार जरी हिरावला गेला असेल, तरी आज दीक्षित साहेबांनी महत्वाचा संदेश दिलाय की आहे त्या जॉबकडे न पाहता पर्यायी जॉब पाहणं आणि त्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढणं महत्वाचं आहे. त्यामुळे उभा महाराष्ट्र आज या कार्यक्रमाला पाहत असताना त्यांनाही महासागरच्या वतीने एकच विनंती आहे, परिस्थिती कशी असो, परिस्थिती बदलेल आणि जसं मॅडमने सांगितलं की वेळ बदलत असतं. आज तुम्ही दोघे आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू मॅडम.